कच्च्या रस्त्यावर, मातीच्या रस्त्यावर ऍक्सिडेंट होऊन एखादा माणूस डोक्याला मार खूप मोठा लागलाय आणि तो मृत्यू झालाय, अशी कधी वाचनात आली का न्यूज? नाही. कुठं असतं? हा टार रोड, हा डांबरी रस्ता आहे, तो कठीण आहे, त्याची काठिण्य पातळी खूप जास्त आहे आणि ज्यावेळेस ते फ्रिक्शनच्या याच्यानुसार काय होतं, तो मार इम्पॅक्ट खूप मोठ्या प्रमाणावर असतो आणि ती जखम जी असते ती मृत्यूला कारणीभूत ठरते. तर त्याच्यामुळे मला हेल्मेट घरचे सांगतायत, शासन सांगताय, कायदा म्हणून नाही, माझ्या स्वतःच्या सेफ्टीसाठी, कारण की मला जिवंत राहायचंय, मला माझं आयुष्य चांगल्या प्रकारे घालवायचंय, तर टू व्हीलर राईड करताना माझ्या डोक्यावर हेल्मेट मस्ट आहे. आता हेल्मेट का घालणं गरजेचं आहे? सगळ्यांना फक्त एकच सेफ्टी जाणवते. कशासाठी गरजेचं आहे? ते माझ्या मेंदूचं किंवा माझ्या डोक्याचं प्रोटेक्शन करतं? नाही, त्याचे अजून यूज आहे. हेल्मेट हा तुमचा 12ही महिन्याचा खूप चांगला मित्र आहे. हेल्मेट तुमचं उन्हाळ्यात उन्हापासून संरक्षण करतो, पावसाळ्यात पावसापासून संरक्षण करतो आणि थंडीमध्ये तुमचं थंडीपासून संरक्षण करतो. तुम्हाला दुसरं कुठलंही डोक्यावर जर हेल्मेट असेल तर बाकी कशाची गरज भासत नाही. म्हणजे तुमचे इतर मित्र तुम्हाला कधी तुम्हाला साथ देतील किंवा कधी तुमची साथ सोडून पण देतील, पण हेल्मेट असा मित्र आहे की फक्त एकदा त्याची खरेदी करा, त्याचा मेंटेनन्स व्यवस्थित ठेवा, आयुष्यभरासाठी तुमची तो साथ देणार, तुम्हाला कधीही दगाफटका देणार नाही. तर याच्या बाबतीत आता मुलांना काय होतं, शाळा कॉलेजेस म्हणजे शाळेमधल्या मुलांना तर व्हेकल चालवायचा इश्यू नसल्यामुळं, मोठ्या मुलांना तर तुमच्यासारखे जे कॉलेजची मुलं असतात त्यांना ज्यावेळेस सांगायला जातो तर त्यांच्याकडनं जी उत्तरं असतात ते तुम्हाला पण थोडंसं म्हणजे मलाही हसायला येतं, तुम्हीही हसाल त्या गोष्टी. हेल्मेट वापरायच्या बाबतीत सांगतात तर सगळे म्हणतात मॅडम तुम्ही बोलता ते खूप व्यवस्थित आहे आणि आमच्यासाठी आहे, आम्हाला सगळं काही पटतंय. पण काय होतंय की हेल्मेट वापरल्यामुळे, हेल्मेट डोक्यात घालून परत ते काढताना आमचे बऱ्यापैकी केस काय होतात, ओढले जातात, खेचले जातात. मग आता हे केस जर खेचत राहिले तर काही दिवसानंतर आम्ही गांधीजी होऊ, आमच्या डोक्यावर केसच राहणार नाही असं म्हणतात, म्हणजे पूर्ण टक्कल होऊन जाईल आमचं. त्याच्यामुळं काही वर्षानंतर आम्ही पूर्ण आमच्या डोक्यावर केसच नसणार. मुलींच्या बाबतीत विचारायला गेलं तर मॅडम सगळं पटतंय, पण घरून एवढं छान व्यवस्थित तयार होऊन आलेलं आहोत, डोक्यात ते हेल्मेट घातल्यानंतर ज्यावेळेस आम्ही कॉलेजमध्ये ते हेल्मेट काढल्यानंतर आमची हेअरस्टाईल काय झालेली असते, खराब होते. हे दोन कारण मला असे सगळ्या म्हणजे कॉलेजेसमध्ये मोस्टली सांगितले जातात. पण मित्रांनो, गांभीर्याने विचार करा या गोष्टींचा. डोक्यावरचे सगळे केस गेले तरी आज देशामध्ये असं तंत्रज्ञान उपलब्ध आहे की ज्याच्याद्वारे काय करू शकता, हेअर ट्रान्सप्लांटेशनच्या माध्यमातून तुम्ही डोक्यावर पुन्हा केस पुन्हा येऊ शकतात. केस जर म्हणजे हेअरस्टाईल खराब झाली म्हणजे तर ती पार्लरमध्ये जाऊन दुरुस्त करता येऊ शकते. पण ह्या कारणांसाठी जर हेल्मेट वापरलं नाही आणि मेंदू जर कुठं खराब झाला तर भारतात नाही जगात त्याचा कुठेही दुसरी दुरुस्ती नाही, त्याचं रिपेअरिंग कुठेही जगामध्ये होणार नाही. माझ्या मेंदूसाठी ते गरजेचं आहे हे समजून घेतलं तर टू व्हीलर चालवतानाचे जे अपघात आहे त्याचं प्रमाण आपल्या देशामध्ये आपण खूप चांगलं करा, कारण की यंग जनरेशन आहे, ही जबाबदारी तुमची आहे, तुमच्याद्वारे दुसरे शिकणार आहे. त्याच्यामुळं हे तुमच्यापर्यंत पोहोचवलंय. तुम्ही सगळ्यांपर्यंत ज्याला कुणाला जमेल स्वतःही वापरा आणि दुसऱ्याला पण ते वापरण्यासाठी फोर्स करा, कारण की आयुष्य खूप अनमोल आहे, खूप किमती आहे. आणि अशा चुकांमुळे जर झालं तर परमेश्वराला जरी सांगायला गेलं रस्त्याची चुकी नाहीये. एक दगडी चाळ मूवी मधला एक डायलॉग एकदम फेमस, सांगता येईल कुणाला, चुकीला माफी नाही. तसं रस्ता काय सांगतो, चूक माझी नाहीये, ऍक्सिडेंट करायला मी जबाबदार नाहीये, तुम्ही नियमांचं पालन केलं नाही त्याच्यामुळे जी चूक झालेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला माफी मिळणार नाही. आणि ती चूक जर ग्रीवियस असेल तर 100% काय आहे, मृत्यू, तो फिक्स आहे. त्याच्यामुळे रस्त्याच्या बाबतीत जर आपल्याकडनं रस्ता वापरताना, रस्ता कधीच चुकत नाही, रस्ता वापरणारा चुकतो, तर रस्ता वापरताना ज्याच्या कुणाकडनं चूक होणार आहे त्याच्या चुकीला तिथं काय मिळणार नाहीये, माफी मिळणार नाही. त्याच्यामुळं टू व्हीलरसाठी हेल्मेट मस्ट आहे, हे सगळ्यांनी डोक्यामध्ये पक्का करा, कारण की प्रत्येक मेंदू आणि त्या मेंदूच्या तो मेंदू देशासाठी महत्वाचा आहे, त्या कुटुंबासाठी महत्वाचा आहे, सर्वांसाठी महत्वाचं आहे. त्याच्यामुळे त्याचं प्रोटेक्शन करणं गरजेचं आहे. फोर व्हीलरच्या बाबतीत काय सांगता येईल, फोर व्हीलर साठी काय मस्ट आहे, फक्त पुढचे 2 सीट का नाही, कंपनी सगळ्या गाडीमध्ये 4 सीट आहेत तर 4 जर सीट बेल्ट दिलेले तर सेफ्टी कुणासाठी आहे, सगळ्यांसाठीच आहे. आपल्या देशातलं एक उदाहरण आहे, आपण सगळ्यांना माहित असेल, गोपीनाथ मुंडे साहेब जे मंत्री होते, आपले माजी मंत्री, तर त्यांच्या अपघातामध्ये त्यांच्या गाडीचा ड्रायव्हर काय झाला होता, तो वाचला होता, पण साहेबांचा काय झाला त्या अपघातामध्ये, मृत्यू. साहेब पुढे बसलेले होते का, नाही, मागं होते.
म्हणजे काय होतं, तुमचा जो सीट बेल्ट आहे तुमचं काय म्हणजे त्याचं वर्क कंडिशन, म्हणजे हेल्मेट तुमचं प्रोटेक्शन करतं, मेंदूला प्रोटेक्शन देतं, तसं सीट बेल्ट काय काम करतं? सीट बेल्टचं काम फंक्शनिंग काय आहे? तुमची बॉडी ऍक्सिडेंट मध्ये काय होते, पुढे फेकली जाते. ऍक्सिडेंट ज्यावेळेस होतो तो जो फ्रिक्शन त्याच्यामध्ये ती पुढे फेकली जाते, त्या बॉडीला आहे त्या ठिकाणी रेजिस्ट करण्याचं काम काय करतो? सीट बेल्ट करतो. तर त्याच्यामुळे ते सीट बेल्ट सेफ्टीसाठी आहे. तो फक्त शासन सांगतो किंवा पोलिसांना बघून लावण्याचं धारिष्ट्य करू नका, कारण की ते आयुष्यासाठी महत्वाचं आहे. तर याच्या बाबतीत सगळे जसं दोन्ही वाहनांचं सांगितलं, म्हणजे टू व्हीलर असो किंवा फोर व्हीलर असो, हे सगळं सीट बेल्ट, हेल्मेट वापरायचे, सीट बेल्ट वापरायचे, पण हे दोन्ही वाहनं राईड करताना काय करायचं नाहीये? मोबाईल फोनचा वापर करायचा नाहीये. मग आता मोबाईल फोनला पर्याय काय शोधलाय यंग जनरेशनने? ब्लूटूथ आहे, परत इयरबड्स आहेत किंवा समहाऊ हेडफोन आहे. पण तुम्ही एक लक्षात घ्या की तुमचा मेंदू ऍट अ टाइम फक्त एक इन्स्ट्रक्शन फॉलो करू शकतो. तुम्ही ज्यावेळेस गाडी टू व्हीलर ड्राईव्ह करताय, टू व्हीलर राईड करताय किंवा फोर व्हीलर ड्राईव्ह करताय, त्यावेळेस तुम्ही तुमच्या मेंदूला काय इन्स्ट्रक्शन दिलेली आहे? मे बी रायडिंगची और ड्रायव्हिंगची. त्यावेळेस तो त्याच्यामध्ये एंगेज आहे, त्या एका ऍक्टिव्हिटीमध्ये तो एंगेज आहे, आणि त्याच्या वेळेस तुम्ही इतर जर कुठला कॉल रिसीव्ह करायला त्याला जर डिस्ट्रॅक्ट करताल, तुम्ही कॉल उचलताय म्हणजे मेंदूला काय करताय? त्याच्या मेन टार्गेट जे दिलेलं आहे त्याला, त्या फोकस पासून काय करताय? डिस्ट्रॅक्ट करताय. आणि ते डिस्ट्रॅक्शन काय होऊ शकतं? अपघातासाठी कारणीभूत ठरू शकतं. त्याच्यामुळे जर महत्वाचा कॉल वाटतोय, गाडी साईडला घ्या, तो कॉल कंप्लीट करा आणि नंतर तुमचा प्रवास सुरू करा. तर ट्रॅफिकच्या अनुषंगाने हे सगळे महत्वाचे मुद्दे होते. महत्वाचा विषय येतो नंतर सायबर सिक्युरिटी. सायबर सिक्युरिटीच्या अनुषंगाने सांगताना एकच सांगेल की 1930 ही हेल्पलाईन जी आहे पोलिसांची, ती सगळ्यांनी लक्षात ठेवा. सायबर सिक्युरिटी, सायबरने काय केलेलं आहे, आज आपलं विश्व एकदम एका प्लॅटफॉर्मवर आलेलं आहे, सोशल मीडियाने. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण काही वर्षापूर्वीचा काळ असा होता की आपल्याला कुणाचा अमेरिकेतला किंवा इतर बाहेरच्या देशातला जर नातेवाईक असेल त्याच्याशी संपर्क करावा लागायचा, तर किती दिवस जायचे असेल? दिवस किंवा आठवडे निघून जायचे, त्यावेळेस त्यांच्याशी संपर्क होत होता. पण आज आपण एका क्लिकवर फक्त व्हिडिओ कॉल केला किंवा ऑडिओ कॉलच्या माध्यमातून काय करू शकतो, आपण त्यांच्याशी सेकंदामध्ये संपर्क साधतोय. तर हे सगळं असं जग जवळ आणण्याचं काम या सोशल मीडियाने केलेलं आहे. पण हे जग जवळ येत असताना काही लोक त्याचा कन्स्ट्रक्टिव्ह वेने, त्या सायबर म्हणजे सोशल मीडियाचा वापर कन्स्ट्रक्टिव्ह वेने करतायत, तर काही जण त्याचा वापर काय करतायत? डिस्ट्रक्टिव्ह वेने करतायत. मग तो डिस्ट्रक्टिव्ह वेने ज्यावेळेस वापर होतोय त्यावेळेस मी त्याचा टार्गेट होणार नाही. दॅट इज माय रिस्पॉन्सिबिलिटी. सोशल मीडियाचा वापर करताना 100% इट्स अ एन्सायक्लोपीडिया. म्हणजे अभ्यास करताना जर कुठं काही अडचण आली तर आपण शिक्षकांना फोन फिरवतो का आजकाल? नाही. जे काही माहिती नाहीये त्याचं कुठं सर्च करतो आपण? लगेच गुगलमध्ये लगेच ते सर्च करून त्यानुसार आपला अभ्यास आपण करत असतो, कारण की तो एन्सायक्लोपीडिया आहे. जे काही तुमचं AI असू द्या किंवा कुठली टेक्नॉलॉजी असू द्या, तुम्हाला सगळं काही देतोय, पण ते सगळं होताना मी त्याचा टार्गेट होणार नाही, ही जबाबदारी माझी आहे. त्याच्यामुळं इन्स्टावर, फेसबुकवर प्रत्येकाचे जर अकाउंट्स असतील तर वन रिक्वेस्ट विल बी देअर फ्रॉम पोलीस साईड की तुम्ही तुमचं अकाउंट आहे ते काय करू नका जास्त, म्हणजे ते लॉक ठेवा, मे बी समहाऊ प्रायव्हेट ठेवा. त्याच्यावर फोटोज अपलोड करताना थोडी काळजी घ्या. फोटोज अपलोड करताना काळजी घ्या. कशासाठी? कारण की ते हॅकर्स कडनं तुमच्या त्या अपलोड केलेल्या फोटोचा काय होऊ शकतो? मिसयूज केला जाऊ शकतो आणि तुम्ही त्यांचे टार्गेट बनवू शकता. त्याच्यामुळे त्याचा मिसयूज होणार नाही. त्याच्यासाठी आपले अकाउंट्स प्रॉपरली आपण व्यवस्थित ऑपरेट करा. ते प्रायव्हेट ठेवा. पब्लिक ॲज इट इज जी काही इन्फॉर्मेशन आहे ते ठेवा, पण अकाउंटचे डिटेल जे आहे ते प्रायव्हेट ठेवण्याचा प्रयत्न करा. कुठल्याही लिंकवर, अननोन लिंक असेल तिच्यावर क्लिक करू नका, कारण की अननोन लिंकवर क्लिक केल्यानंतर काही सेकंदामध्ये काय होऊ शकतो? तुमचा जो डेटा आहे, तुमच्या मोबाईल मधला डेटा आहे, तो हॅकर्स पर्यंत काही सेकंदामध्ये पोहोचू शकतो आणि त्याच्यामधनं तो फ्रॉड घडू शकतो. कुठल्याही अननोन लिंकला आपल्याला क्लिक करायचे नाहीये. कुठल्याही अननोन पर्सनची फ्रेंड रिक्वेस्ट पण ऍक्सेप्ट करण्याचा मोस्टली टाळायचा प्रयत्न करा. ती ऍक्सेप्ट करू नका, कारण की तिथं पण तुम्ही त्याचं काय होऊ शकता? एक प्रकारे टार्गेट होऊ शकता. आता आजच्या याच्यामध्ये डिजिटल फ्रॉड जो आहे समहाऊ, ज्यावेळेस मी सुरुवात माझी मॅडमनी सांगितलं त्याप्रमाणे 2007-08ला त्यावेळेस नव्यानं सायबरचा म्हणजे जगामध्ये आलेलं होतं, नवीनच सायबरचं सगळं सुरू झालेलं होतं, गुन्ह्यांचं प्रमाण चालू झालं होतं. त्यावेळेस मोस्टली घडणारा एक गुन्हा होता, तो होता नायजेरियन फ्रॉड.
नायजेरियन फ्रॉड म्हणजे लॉटरी स्कॅम म्हटलं जायचं त्याला. मोबाईलवर SMS येणार की बाबा तुम्हाला 8.5 लाखाचं बक्षीस लागलेलं आहे, तुम्ही एवढे एवढे पैसे भरा, मग ते कस्टम मधून तुमच्यापर्यंत येईल, परत एवढे पैसे भरा मग तुमच्यापर्यंत पोहोचेल. अशा प्रकारे फ्रॉडस्टर्स तुम्हाला ते कॉल करून तुमच्यामध्ये एंगेज ठेवत होते. आता तुमच्या भारतामध्ये ज्या वेळेस आपल्याकडं तो गुन्हा दाखल होतो तो त्यावेळेस आता IPC होतं, आता सध्याला BNS आहे. कायद्यात बदल झाले असल्यामुळे नवीन कायद्याअंतर्गत आता गुन्हा दाखल होतोय. तर त्याच्यामुळे ज्यावेळेस नवीन कायद्याअंतर्गत होत्या किंवा जुन्या असू द्या, आपल्याकडे जी IPC आहे किंवा BNS असेल ती नायजेरियाला लागू आहे का? नाही, ती फक्त भारतापुरती मर्यादित आहे. त्याच्यामुळे आपल्याकडे जो गुन्हा आहे तो त्यांच्याकडे गुन्हा होणं अपेक्षित नाहीये. त्यांच्याकडे जर तो गुन्हाच नाही तर त्यांचा आपल्याला सपोर्ट मिळणार आहे का? तो आरोपी आपल्या ताब्यामध्ये देण्यासाठी नक्कीच मिळणार नाही. मग त्याच्यामुळे मी कुठेही टार्गेट होणार नाही, कारण की या जगामध्ये फ्रीमध्ये काहीच मिळत नाही. प्रत्येक गोष्टीसाठी मला मेहनत. असं कधी झालंय का अभ्यास न करता? असं मला एखादा जरी विद्यार्थी असेल त्यांनी सांगितलं की मॅडम वर्षभर अभ्यास केलेला आहे तरी पण मी टॉपर झालेलो आहे, असं कुणी आहे का आपल्या हॉलमध्ये? या नाही. मेहनतीशिवाय कुणालाही काहीही मिळत नाही, हे नेहमी सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. आणि कुठलाही नाही, आजच्या काळामध्ये सगळ्यात महत्त्वाचं घडतंय ते डिजिटल अरेस्ट. कुणी ऐकलंय डिजिटल अरेस्ट बद्दल? मला सांगू शकेल? डिजिटल अरेस्ट एनीवन आहे? सोशल मीडियावर त्याच्याबद्दल सगळं नॉलेज आहे, सगळं सांगितलं जातंय. आजकाल तुम्ही मित्रांना फोन करता त्यावेळेस काय सांगितलं जातं? रिंगटोन कसली वाजते? की तुम्हाला प्रॉपर याच्यामध्ये कुठलाही डिटेल किंवा काहीही नाही, कुठलाही तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार नाही, कुणी तुम्हाला कुठं काही देत नाही. त्याच्यामुळे याचं टार्गेट तुम्ही बनवू नका. डिजिटल अरेस्ट मध्ये काय केलं जातं तुम्हाला सांगते मी. तुम्ही इन्कम करत नाहीये पण तुमच्या जे घरी सिनियर सिटीजन असतील किंवा वडिलांना आईला हे जे कोणी इन्कम बाहेर काम नोकरीसाठी जात आहेत त्यांना सगळ्यांना हे सांगा, डिजिटल अरेस्टच्या याच्यामध्ये समोरचा व्यक्ती तुम्हाला व्हॉट्सअपवर कॉल करतो. तो व्यक्ती स्वतःला पोलीस असल्याचं किंवा एक वरिष्ठ अधिकारी असल्याचं तुम्हाला भासवतो, स्वतःचा ID प्रूफ पण दाखवतो आणि दाखताना सांगताना तो सांगतो की बाबा तुमच्या घरातला असा असा व्यक्ती त्याच्याकडे नार्कोटिक्सचा किंवा ड्रग्ज असे त्याच्याकडे मिळून आलेले आहे. मग त्याच्याकडे ते मिळून आलेले आहे, त्याच्यामुळे जर त्याच्यावर गुन्हा दाखल होऊ नये किंवा त्याच्यावर कारवाई होऊ नये तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही काही तासात तुमच्यापर्यंत पोलीस पोहोचतील. नंतर ते जर तुम्हाला टाळायचं असेल तर तुम्ही एवढे एवढे पैसे आमच्या खात्यावर या खात्यावर तुम्ही भरा. अशा प्रकारे सांगत आता एक सिनियर सिटीजन आहे, ठाण्यातली घडलेली घटना आहे, पोलीस स्टेशनला अर्ज आलेला आहे त्यांचा. त्या सिनियर सिटीजन यांचं आतापर्यंत डिजिटल अरेस्ट मध्ये त्यांच्या मुलाच्या अरेस्ट बाबत त्यांना सांगून त्या सिनियर सिटीजन कडनं त्या फ्रॉडस्टरनं 3 crores रुपीज 3 करोडचा फ्रॉड झालेला आहे त्यांच्या बाबतीत डिजिटल अरेस्ट मध्ये. आणि परत 48 लाखाची मागणी झाल्यानंतर मग ते पोलिसांपर्यंत आले. कारण की कुठल्याही सिनियर सिटीजनला त्यांच्या मुलांच्या बाबतीत ज्यावेळेस काहीतरी चुकीचं म्हणजे सांगितलं जातं की त्यांना अरेस्ट होणार आहे, त्यांना अटक होणार आहे, तर ते कुठंतरी घाबरून जातात आणि त्याच्यामध्ये ते पैसे भरण्याचं कामकाज करतात. ती चूक त्या काकांकडनं झाली आणि त्याच्यामध्ये 3 करोड रुपये असते घालवून बसलेले आहेत. डिजिटल अरेस्टचे परत सांगते तसंच की ते बाहेरच्या देशात बसलेला व्यक्ती तो गुन्हा घडवून आणतोय आणि तिथून तो आरोपी तुम्हाला हस्तांतरित होणं, परत 2 देशांमधला तो करार असला पाहिजे, तो ट्रिटी असली पाहिजे तरच तो आरोपी तुम्हाला हँडओव्हर होऊ शकतो. मग त्याच्यामुळे ह्या सगळ्या कॉन्सिक्वेन्सेस आहेत. तर या डिजिटल अरेस्टचा मी टार्गेट होणार नाही, याची म्हणजे प्रिकॉशन घेणं ही माझी जबाबदारी आहे. याच्यामध्ये आपल्याला कुठंच नाही, फक्त आपलं पब्लिकली काही होणार नाही, आपण पब्लिकली कुठेही जाणार नाही याच्यामध्ये काळजी घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर जो तिसरा महत्त्वाचा विषय आहे तो विमेन सिक्युरिटी. आता विमेन सिक्युरिटी हा विषय डिस्कस करताना म्हणजे हॉलमध्ये मुलं असणं अपेक्षित आहे का? काय वाटतं मुलांना? काय वाटतं? डिजिटल म्हणजे समजा विमेन सिक्युरिटी या विषयावर जर बोलतीये मी तर त्याच्यामध्ये हॉलमध्ये मुलांनी थांबणं अपेक्षित आहे का? ॲब्सोल्युटली यस. कारण की वाय शी इज नॉट सिक्युअर, कुठंतरी कुठला तरी पुरुष त्याला जबाबदार आहे. तिच्या आयुष्यामध्ये तिला जी सिक्युरिटी आहे ती मिळत नाहीये. ती जी विक्टिम होतीये, बदलापूरचं जे उदाहरण आपल्याकडे घडलेलं आहे, कल्याणचं जे आपलं घडलेलं आहे, तर याच्यामध्ये कुठेतरी त्या लहान मुली आहे, म्हणजे ती इतकी कोवळी मुलं आहेत की जेवढ्या लहान लहान मुली आहेत त्यांना टार्गेट केलं जातंय. कुठल्याही वयाचा असू दे, तो पुरुष असतोय तिथे हे करून घ्यायला. त्याच्यामुळे प्रत्येकावर हे संस्कार की बाबा एक निखळ मैत्री असणं अपेक्षित आहे. मी जसं एखाद्या मुलीच्या बाबतीत चुकीचा काहीतरी विचार करतोय, माझ्याही घरामध्ये माझी बहीण आहे, माझी आई आहे, माझी चुलती आहे, माझेही नातलग आहे, माझी वहिनी आहे,
तसंच कुणीतरी ती आहे, ती पण कुणाची तरी कुणीतरी लागते, हा विचार मनामध्ये येणं अपेक्षित आहे. कुठल्याही प्रकारे चुकीचे विचार येणं अपेक्षित नाहीये. आणि मुलींनी नेहमी आई वडिलांचं म्हणजे आईपेक्षा जास्त मुली ह्या वडिलांचं खूप एक क्लोज कनेक्शन असलेलं हे असतं बॉन्डिंग. वडिलांची म्हणजे काय म्हणतात ना, राजकुमारी म्हणता येईल किंवा वडिलांचं स्वप्न जिच्यामध्ये परी म्हणता येईल अशी ती वडिलांसाठी असते. तर त्या मुलीनं कधीही आपल्याकडनं कुठलंही चुकीचं कृत्य घडून आपल्या वडिलांना आपल्या कृत्यामुळे त्यांची मान खाली घालावी लागेल असं काहीही आपल्याकडनं होता कामा नये, असं प्रत्येक मुलीनं ठरवणं गरजेचं आहे. जसं मॅडमनी माझी ओळख करून देताना सांगितलं, मला आज अभिमान वाटतो की माझ्या आई वडिलांचं नाव मी आज जगाच्या त्या टोकावर माउंट एव्हरेस्ट शिखर स्वप्न सर करण्याचं कारण एकच होतं, मयत आई वडील दोघंही आज आयुष्यामध्ये नाही आहेत माझ्या, पण त्या दोघांना एक जगावेगळी श्रद्धांजली देणारी मुलगी ही ओळख मला समाजामध्ये हवी होती. आज माउंट एव्हरेस्टच्या इतिहासामध्ये ज्यावेळेस द्वारका डोके हे नाव वाचलं जाईल किंवा विचारलं जाईल त्यावेळेस ती कुणाची मुलगी आहे तर भागीरथी डोके आणि विश्वनाथ डोके हे जगानं ओळखावं, त्याच्यासाठी मी अट्टहास केला वयाच्या 50व्या वर्षी. तसंच तुम्ही सगळ्यांनी देखील आपल्या आई वडिलांच्या स्वप्नासाठी त्यांच्यासाठी जगा, कारण की ते तुमच्यामध्ये स्वतःचं स्वप्न पूर्ण होताना बघताय. खूप विश्वास आहे त्यांचा तुमच्यावर, त्या विश्वासाला तडा जाणार नाही याची काळजी घ्या. आणि एक सजेशन म्हणजे राहता येईल असं तिथे हे करून घ्यायला, आत्ताचं मोटिवेशनचं लेक्चर नाहीये मॅडम, तरी पण एकच गोष्ट सांगेल सगळ्यांसाठी, आयुष्यात काहीही अचीव करताना माझंही माउंट एव्हरेस्ट एवढं सोपं नव्हतं. शनिवारच्या दिवशी ज्यावेळेस वर्कआउट करत होते ना तर कमीत कमी 6 तास जिम मध्ये घाम गाळत होते मी. 6 तास जिम मध्ये होल बॉडीचं वर्कआउट करायचे मी या वयामध्ये देखील. तर असं सोपं काहीच नव्हतं, खूप हार्डवर्क होतं ते, पण अचीव केलं, स्वप्न पूर्ण केलं. तर ते करताना माझ्या आयुष्यातलं माउंट एव्हरेस्ट अचीव करताना मी हार्डवर्क केलं, तसं तुमच्याही आयुष्यातलं माउंट एव्हरेस्ट असू शकतं. What will be the Mount Everest of your life? To achieve top position in your school, career, or maybe to get a bright future. ते तुमच्या माउंट एव्हरेस्ट असू शकतं आयुष्याचं. तर ते अचीव करण्यासाठी हार्डवर्क करा, कारण की नथिंग कम्स फ्री, नेहमी लक्षात ठेवा. आणि हार्डवर्क करताना एक महत्त्वाचं लक्षात ठेवा की एकच आहे सगळं याच्या करून घ्यायला, वेन यू आर मेंटली स्ट्रॉंग, स्काय विल बी द लिमिट. थँक्यू.